आगामी येणारे 2025 हे वर्ष ज्योतिषशास्त्रदृष्ट्या 12 राशींना कसे जाईल या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपण आज राशीचक्रातील पहिली रास म्हणजेच मेष रास या राशीपासून सुरुवात करणार आहोत। मेष ही राशीचक्रातील पहिली रास असून ती आपणास आकाशात मेंढ्याच्या आकारात असलेली दिसून येते। त्यामुळे या राशीचे जे चिन्ह आहे ते मेंढा दिलेले आहे। मेंढ्याच्या आतील ताकद व ऊर्जा ही या राशींमध्ये असलेली आपणास दिसून येते। अतिशय ताकदवान व ऊर्जावान असलेली ही रास जी आहे ती पुरुष रास म्हणून ओळखली जाते। या राशीचा स्वामी मंगळ हा ग्रह असून ही अग्नितत्वाची व चर स्वभावाची रास आहे। गतानुगतित्व असलेली ही रास कुठल्याही एका जागी स्थिर राहत नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन ती गोष्ट पूर्ण करण्याची धमक असणं ह्या राशीचं वैशिष्ट्य आहे। अश्विनी व भरणी नक्षत्रांचे 4 चरण व कृतिकेचा पहिला चरण अशा 9 चरणांनी मिळून ही रास तयार होते। कायम कामात व्यग्र असलेली माणसे या राशीत आपल्याला दिसून येतात। अतिशय धाडसी, महत्वाकांक्षी, कर्तव्य तत्पर अशी ही रास आहे। कोणत्याही गोष्ट झटपट करण्याकडे या राशीचा कल असलेला आपल्याकडे दिसून येतो। या राशीमध्ये संयम थोडा कमी असतो। त्यामुळे संयम कमी असल्यामुळं काही वेळेला घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयांमुळे पश्चाताप करण्याची वेळ बऱ्याच वेळा येते। कोणतीही कृती करताना मागे पुढे बघत नाहीत, कृती करून मोकळे होऊन जातात। या राशीत विचार करण्याची थोडीशी प्रवृत्ती कमी असते। अग्नितत्वाची रास असल्यामुळे थोडीशी तापट, उग्र, चटकन राग या लोकांना येतो। झटपट निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळं कोणत्याही कार्यात विलंब लावत नाही, पण यामुळे काही वेळेला नुकसान देखील सोसावं लागतं। विचार न करता निर्णय घेतले जातात। आता या राशीला आगामी येणारं वर्ष कशा पद्धतीत असणार आहे याचा जर विचार करायला गेलं तर सध्या जो शनी आहे तो शनी आहे कुंभ राशीमध्ये। तो 2025 ला 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करतोय। 29 मार्चला मीन राशीत प्रवेश केल्यानंतर मेष राशीला 7.5 सुरू होते। मेष राशीच्या 7.5 हा आरंभ होत असून तिथून पुढे 7.5 वर्ष मेष राशीला 7.5 राहणार आहे। त्यामुळे 29 मार्चला मेष राशीचा जो 7.5 पहिला टप्पा सुरू होतो तो साधारण 2.5 वर्षाचा राहील। शनी हा कायद्याचा कारक आहे, नियमाचा कारक आहे, हे आपण पाहिलंय। तो कर्माचा देखील कारक आहे। शनी हा थोडासा मंद ग्रह आहे। शनी प्रत्येक गोष्टी हळूहळू करतो आणि मेष राशीचा जो स्वामी मंगळ आहे त्याला झटपट गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट असतो। त्यामुळे या दोघांचं फारसं पटत नाही। यामुळे होतं काय की काही वेळेला गोष्टी अंगलट आलेल्या आपल्याला दिसून येतील। त्यामुळे 7.5च्या या काळामध्ये मेष राशीने संयम बाळगणं फार गरजेचं आहे। मेष राशीला जो शनी येणार आहे तो 12वा शनी आहे। हा 12वा शनी जोडीदारासोबत थोडेसे वादविवाद किंवा तणाव निर्माण करणार आहे। हाताखालची लोक देखील आपल्याला उद्धटपणे वागलेली दिसून येतील। व्ययस्थानात म्हणजे 12व्या घरात शनी असल्यामुळं अनाठायी खर्च वाढेल। त्यामुळे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। जोडीदारासोबत जे तणावाचे प्रसंग होतील त्या तणावाच्या प्रसंगातून थोडीशी काळजी घेऊन जर आपण 2 पावलं मागे घेतली तर ते तणावाचे प्रसंग फारसे ताणले जाणार नाहीत। गुरु हा ग्रह शुभकारक असल्यामुळं गुरु मात्र तुम्हाला ह्या सगळ्या अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी मदत करेल। तो तुम्हाला सारासार बुद्धी देईल। त्याचा विचार करून तुम्ही फार गोष्टी अंगलट येणार नाहीत याची काळजी घ्याल। गुरु शुभकारक आहे। जेवढा तुम्ही आपल्या वागण्यामध्ये संयम ठेवा तेवढा गुरु तुम्हाला अनुकूल राहील व त्याचे लाभ तो तुम्हाला मिळवून देईल। तुमच्या येणाऱ्या अडचणीमधून
तुम्हाला तो बाहेर काढायला मदत करेल. मे नंतरचा काळ मात्र थोडासा स्थावर सौख्याच्या बाबतीतला त्रासदायक ठरणारा आपल्याला दिसून येईल. नवीन जे काही स्थावर तुम्ही घेणार असाल ते स्थावर तुम्हाला प्राप्त होईल, मात्र कागदोपत्री थोड्याशा अडचणी येण्याच्या शक्यता आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीनं संयम बाळगला, कुठलीही घाई गडबड न करता व्यवहार जर पूर्ण केला तर स्थावर सौख्य तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल. त्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडाल. लक्षात घ्यायचं, मी वारंवार सांगतोय की संयम बाळगणं फार गरजेचं आहे. 7:30चा काळ सुरू होतोय. कुठल्याही गोष्टीत घाई गडबड करू नका. 2-4 लोकांचा सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या. हम करी सो कायदा असं मात्र चालणार नाही. आपण कुणाच्याही दबावाखाली राहत नाही, कोणाच्या दबावाखाली काम करणं तुम्हाला आवडत नाही. असं जरी असलं तर 2 शहाण्या माणसांच्या गोष्टी ऐकून घ्यायला हरकत नाही की जेणेकरून आपलंच नुकसान होणार नाही. आर्थिक व्यवहार हे मित्रांसोबत करत असताना काळजी घ्यायला पाहिजे, कारण आर्थिक व्यवहारांमुळे मित्रांमध्ये तुमच्या दुरावा निर्माण होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. काही वेळा मित्रांमुळे मानहानी देखील सहन करावी लागेल. त्यामुळे मित्रांसोबत व्यवहार करत असताना काळजी घ्या. या वर्षात वाहन चालवताना सुद्धा आपण आपलं अतिधाडस दाखवू नका. वाहनाच्या गतीवरती नियंत्रण ठेवा. वाहन योग्य परिस्थितीत आहे याची काळजी घ्या. शक्यतो दूरचे प्रवास व रात्रीचे प्रवास हे एकट्याने करू नका. आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे, जी ताकद आहे, तिचा योग्य ठिकाणी वापर करा. 14 मे नंतर गुरु जो वृषभ राशीत आहे तो मिथुन राशीत प्रवेश करतोय आणि मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर तो तुम्हाला 3रा येतोय की जो शुभकारक आहे आणि तो तुमच्या भाग्यस्थानावरती दृष्टी टाकतोय. त्यामुळं आपलं भाग्य आपणास उत्तम पद्धतीनं साथ देईल. तुमचं नशीब चांगल्यापैकी तुम्हाला मदत करेल. मात्र 29 मेला म्हणजे मे महिन्यात 2 ग्रहांचे बदल होत आहेत. एक तर गुरु मिथुन राशीत येतोय आणि राहू जो ग्रह आहे तो मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतोय. हा जो कुंभ राशीतला राहू येतोय तो तुम्हाला 11व्या जो तुमच्या लाभस्थानातून भ्रमण करतोय तो तुमची आर्थिक येणी अडकवू शकतो. त्यामुळे व्यवसायामधली उधारी जी काही असेल ती फार जपून ठेवा. मित्रांपासून तर मी सांगितलं मगाशी आर्थिक व्यवहारांमध्ये नुकसान होऊ शकतं. तसंच राहू ग्रह तुमचे व्यवसायातील आर्थिक येणी सुद्धा अडकवू शकतो. मोठ्या रकमा तुमच्या अडकल्या जातील, तर त्या अडकू नयेत म्हणून वेळीच काळजी घेतलेली कधीही बरी. तुमचा अनाठायी खर्च वाढेल, तो अनाठायी खर्च थोडासा नियंत्रणात ठेवा. असं असलं तरी गुरुबल चांगलं असल्यामुळं ह्या येणाऱ्या अडचणींचा फार त्रास तुम्हाला जाणवणार नाही. मात्र जो त्रास होणार आहे तो कमी व्हावा यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही उपासना करणं आवश्यक आहे. विवाह इच्छुकांच्या दृष्टीनं जर हा काळ बघितला तर मे नंतरचा जो काळ आहे तो विवाह इच्छुकांसाठी फार शुभकारक काळ आहे. विवाह इच्छुकांची तटलेली जी काही असतील तर ती विवाह व्हायला मदत होईल. काही प्रेम प्रकरणं असतील त्याच्यामध्ये कबुली देता आलेली नाही तर ती कबुली दिली जाईल, ती प्रेम प्रकरणं पुढे सरकतील. विद्यार्थी वर्गाने मात्र यावेळी अभ्यासावरती फार लक्ष दिलं पाहिजे. अभ्यासावर दुर्लक्ष करून चालणार नाही. महिला वर्गाने देखील स्वयंपाकघरात वावरत असताना स्वतःची काळजी घ्यावी. कुठंही चाकू म्हणा किंवा गॅसवरती भाजणं म्हणा अशा गोष्टी घडू शकतात. तर तिथं काळजीपूर्वक वावर राहावा तुमचं स्वयंपाकघरामध्ये. अति काळजी कुठल्याही गोष्टीची करू नका. अति काळजीनं तुमच्या शारीरिक क्षमतेवरती परिणाम होईल. मेष राशीची थोडीशी संततीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संततीबरोबर बोलत असताना फार टोकाच्या भूमिका घेऊ नये, सामंजस्याची भूमिका घ्याव्यात. मेष राशीसाठी गणपतीची उपासना ही फार लाभदायक ठरेल. दर मंगळवारी आपण गणपतीचं दर्शन घ्यावं व रोज प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हे नारद विरचित गणपती स्तोत्र रोज म्हणावं. सकाळी आंघोळीनंतर ओम गंग गणपतये नमः हा मंत्र जप किमान 21 वेळा करावा. मंगळवारी गणपतीला जाताना लाल जास्वंदीचं फूल, दुर्वांची जुडी
व गुळ खोबरं घेऊन गणपतीला किमान 12 प्रदक्षिणा घालाव्यात. गणपतीच्या मंदिरात थोडा काळ बसावं. एवढ्या जर तुम्ही काळजी घेतला तर येणारं आगामी वर्ष तुम्हाला लाभदायी जाईल. 7.5चे जर उपाय म्हटले तर 7.5 मध्ये तुम्ही मारुतीची उपासना करणं गरजेचं आहे. सायंकाळी हनुमान चालीसा म्हणावी. शक्यतो खोटं बोलणे, मद्यपान या गोष्टींपासून दूर राहावं. जिथं जिथं नकारात्मक ऊर्जा, अशा नकारात्मक ठिकाणापासून दूर राहा, म्हणजे 7.5चा त्रास तुम्हाला होणार नाही, अनाठाई खर्च तुमचा होणार नाही. नीतीने वागण्याचा प्रयत्न करा. कुणाला फसवू नका. व्यवसायामध्ये कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. शनी हा कर्मदाता आहे, कर्मफलदाता आहे. त्यामुळे तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळेल. तुम्ही जे पेरलं असाल तेच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे इतर कोणाला दोष देऊ नका. शक्यतो मंगळवार, शनिवार मांसाहार करणे, मद्यपान करणे टाळा. मारुतीला जायचा, हनुमान चालीसा म्हणा. या जर गोष्टी तुम्ही केल्या तर निश्चित स्वरूपात शनी तुम्हाला चांगली फळ देईल. या 7.5चा त्रास तुम्हाला तीव्र स्वरूपाचा जाणवणार नाही. 7.5च्या त्रासाला कंटाळून तुम्ही बाकीच्या गोष्टी काही करायची आवश्यकता नाहीये. 7.5 वर्षात आपण जे कर्म केले त्या कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. 7.5ला घाबरून जाऊ नका. आणि 7.5 सुरू होण्यापूर्वीच मारुतीची उपासना ठेवा. अन्नदान करत जा, गोरगरिबांची सेवा करत जा. गोरगरिबांना नाडू नका, गोरगरिबांना विनाकारण त्रास देऊ नका, मुख्य जीवांना त्रास देऊ नका. रस्त्यावरती जर कोणी अडचणीत असलेला दिसेल तर त्याची निश्चित स्वरूपात मदत करा. कुणी बघेल आणि कुणी बघावं अशा स्वरूपात मदत असू नये. बघणारा बघतोय, त्याचं फळ देणारा देतोय. तुमच्या मनापासून तुम्ही कृती करा, कर्म करा, त्याचं निश्चित तुम्हाला फळ प्राप्त होईल. धन्यवाद.